अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी योजनेचा लाभ मिळण्याकरता धोरणामध्ये केलेले बदल त्वरित मागे घेण्याबाबत निवेदन देण्यात आले। या विश्वासानुसार अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय MD संचालक यांनी ऑक्टोबर 2025 नंतर योजनेचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेत लाभार्थी विरोधी बदल केल्यामुळे लाभार्थ्यांना समस्या येत आहेत। मराठा समाजाच्या लाभार्थ्यांना LY लवकर मिळत नाही। महामंडळाकडून वाहन कर्ज बंद करण्यात आले आहे आणि व्याज परतावा वेळेत मिळत नाही। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ सोलापूर येथील कार्यालयात जिल्हा समन्वयक यांना निवेदन देण्यात आले। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे व्यवस्थापक संचालकांनी महामंडळामध्ये चुकीच्या पद्धतीने धोरणामध्ये बदल केल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो मराठा समाज बांधवांचं तिथं नुकसान होत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून LY वेळेवर मिळत नाही। महामंडळाने वाहन कर्ज तिथं बंद केलेलं आहे। जो उत्पन्न दाखल्याची जो 8 लाखाच्या आत उत्पन्न असलेल्यांना तिथं कर्ज मिळत होतं, पण या संचालकाने 15 लाख कर्ज पाहिजे असेल तर 7.5 लाख रुपयाचं उत्पन्न तिथं दाखला द्यावा, यासाठी त्यांनी अशी आग तिथं केलेली आहे। 7.5 लाख रुपयाचं उत्पन्न दाखला असला असता समाज बांधवाकडे, तर तो महामंडळामध्ये कर्ज घ्यायला कशाला आला असता। हे जे निर्णय त्यांनी घेतलेले आहेत ते त्यांनी त्वरित मागे घ्यावे। 1997 साली मराठा महासंघाचे प्रमुख लोकांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे अण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या नावाने महामंडळ स्थापन करावे यासाठी त्यांनी मागणी केल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सांगून अण्णासाहेब पाटील यांच्या नावाने महामंडळ चालू करावे असे त्यांनी सांगितले आणि त्वरित अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तेव्हा स्थापन करण्यात आलं। त्या काळात 1,500 ते 2,000 तेव्हा लाभार्थ्यांना कर्ज देण्यात आले। त्यानंतर 15 ते 16 वर्ष अनेक राज्यकर्ते सत्तेत आले, पण महामंडळाकडे दुर्लक्ष केले। 2016च्या मराठा समाजाच्या मूक मोर्चामध्ये आपली प्रमुख मागणी होती की अण्णासाहेब पाटील महामंडळाला तिथं निधी द्यावे आणि त्यातून मराठा समाजाचे उद्योजक घडावे। तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, सत्तेतले राज्यकर्ते असतील, यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी दिले आणि अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना त्या महामंडळाचे अध्यक्ष केले आणि नरेंद्र अण्णासाहेब पाटील साहेब यांनी महाराष्ट्रात संपूर्ण फिरून 1.5 लाख तिथं उद्योजक घडवले। आज महाराष्ट्रामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळ मधनं अनेक समाज बांधव तिथं उद्योजक घडत असताना ह्या व्यवस्थापक संचालकाने जे चुकीचं धोरण केलेलं आहे, ज्याच्यामुळे समाजाचं नुकसान होत आहे, त्यासाठी आज आम्ही सोलापूर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाच्या संपर्क कार्यालयात जाऊन आम्ही तिथं निवेदन दिलेलं आहे। हे निर्णय मागे घ्यावे, अन्यथा महाराष्ट्रातील लाखो मराठा समाज बांधव मुंबई येथील अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यालयात व्यवस्थापक संचालक MDच्या विरोधात तिथे येऊन आम्ही आंदोलन करणार आहे। जय जिजाऊ, जय शिवराय।